Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we are going to study in the CRM Customer Relationship Management third unit, third topic, planning and implementation and evaluation of customer relationship management. Okay. In the CRM third topic, there are three sub points. So first is planning and implementation of customer relationship management. Second is customer relationship management implementation. Okay. Then third is customer relationship management evaluation. So today's lecture we are going to study customer relationship management evaluation basic measures. Okay. बघा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा आपण थर्ड टॉपिक स्टार्ट केलाय, तिसरा युनिट स्टार्ट केलाय. त्यामध्ये तुम्हाला 3 सब पॉइंट दिले. ओके, पहिला सब पॉइंट टायटल इज प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. त्यामध्ये जे पॉइंट आहेत तुम्हाला त्यामध्ये बघा बिझनेस टू बिझनेस कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, सेल्स फोर्स ऑटोमेशन, सेल्स प्रोसेस अँड ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट, sales territory management, contact management, lead management, configuration support, knowledge management. ओके, यामध्ये आपण बिझनेस टू बिझनेस मॅनेजमेंट, सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, देन सेल्स फोर्स ऑटोमेशन SFA, देन सेल्स प्रोसेस और ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट, सेल्स टेरिटोरी मॅनेजमेंट अँड कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट हे पॉइंट आपण चेकआउट केलेत. ओके, देन आपण 3.2 म्हणजे सेकंड सब पॉइंट बघणार आहोत, तो म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इम्प्लिमेंटेशन. त्यामध्ये तुम्हाला जे पॉइंट दिलेत ते म्हणजे बिझनेस प्लॅनिंग, आर्किटेक्चर अँड डिझाईन, टेक्नॉलॉजी सिलेक्शन, डेव्हलपमेंट, डिलिव्हरी अँड मेजरमेंट. ओके, देन त्यातला तिसरा सब पॉइंट तो म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन बेसिक मेजर्स. त्यामध्ये सर्व्हिस क्वालिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड कस्टमर लॉयल्टी, company 3E measures. So first E is efficiency, second E is effectiveness and third E is employee change. ओके, त्यामध्ये आपण 3.3 पॉइंट आज बघणार आहोत. 3.3. ओके, हा पॉइंट आपल्याला आज बघायचा आहे, म्हणजेच कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन बेसिक मेजर्स. यामधले आपण दोन पॉइंट आपण आज स्टडी करणार आहोत. ओके, सो एक कन्सेप्ट आहे ती क्लिअर तुम्हाला सांगितली जाते. लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये काय करायचं, तुमचं नाव मेन्शन करायचं. सो बघा काय सांगितलंय, आपलं टायटल काय आहे पॉइंटचं, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन. आता कस्टमर रिलेशन सीआरएमचं इव्हॅल्युएशन आपण सेपरेटली एक इंडिव्हिज्युअली एक लेक्चर पाहिले, त्याच्यावरती टायटलच तुम्हाला दिलंय सीआरएम इव्हॅल्युएशन. डिटेलसाठी तुम्हाला ते लेक्चर पाहावं लागेल. देन सीआरएम इव्हॅल्युएशन मध्ये बेसिक मेजर्स काय सांगितलेत, त्यामध्ये फर्स्ट इज सर्व्हिस क्वालिटी, देन सेकंड कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड कस्टमर लॉयल्टी. सो वन बाय वन आपण काय करूया, चेक करूया. ओके, कस्टमर इव्हॅल्युएशन बेसिक मेजर्स. द फायनल स्टेज ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोजेक्ट इन्व्हॉल्व्स द इव्हॅल्युएशन ऑफ इज परफॉर्मन्स. बघा, द फायनल स्टेज ऑफ a CRM project involve the evaluation of its performance. Second, to set of parameters can be measured whether the project has been delivered on time and under the allocated budget. Then the evaluation involve the comparison of business outcome with the project objectives. Then 4, it determine whether the desired result have been achieved. काय सांगितलंय, सीआरएम इव्हॅल्युएशन मध्ये बेसिक मेजर्स काय आहेत. ओके, देन तुम्हाला सांगितलं गेलं की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये फायनल स्टेज असते त्याची प्रोजेक्ट इव्हॅल्युएशनची. बघा, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये द फायनल स्टेज ऑफ अ customer relationship management project involve the evaluation of its performance. And second point, to set of parameters can
be measured whether the project has been delivered on time and under the allocated budget. And third point, the evaluation involve the comparison of business outcomes with the project objectives. And fourth point, it determines whether the desired result have been achieved. Okay, then first point बघूयात आपण यामध्ये सर्व्हिस क्वालिटी. ओके, सर्व्हिस क्वालिटी मध्ये देर आर 2 पॉइंट्स. मला स्लाइड वरती व्यवस्थित दिसत असेल. Service quality gap or service quality. Title is service quality. In the service quality gap refer to the difference between the expected level of service and the service actually delivered. Okay, for example, customer may expected to wait for 30 minutes to see their doctor. However, they may have to wait for more than 40 minutes. Then the gap model, also known as the 5 gap model of service quality, present an important customer satisfaction framework. बघा, सर्व्हिस क्वालिटी मध्ये काय सांगितले, सर्व्हिस क्वालिटी गॅप रेफर टू द डिफरन्स बिटवीन द एक्सपेक्टेड लेवल ऑफ सर्व्हिस अँड द सर्व्हिस ॲक्च्युअली डिलिव्हर्ड. जी काही सर्व्हिस क्वालिटी आहे, फर्स्ट तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये क्वालिटीला किती महत्त्व दिले गेले. ओके, क्वालिटी इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन बिझनेस ऑर्गनायझेशन, each and every business organization in CRM strategy, because CRM strategy मध्ये ज्या काही each and every business organization मध्ये CRM strategy यूज केली जाते, इम्प्लिमेंट केली जाते, ते बिझनेस ऑर्गनायझेशन मोस्टली फोकस करत असतात कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती. ओके, आणि देन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, जर आपल्याला फुल्ली कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर हवं असेल आपल्या कस्टमर्सकडून आपल्या प्रोडक्टचा जो फीडबॅक असणार आहे तो आपल्याला जर पॉझिटिव्ह हवा असेल, तर नक्कीच ॲटोमॅटिकली आपण जे प्रोडक्ट त्यांना डिलिव्हर करणार आहोत ते प्रोडक्ट त्यांनी ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केले त्या पद्धतीनं क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. एक लक्षात घ्या की CRM सॉफ्टवेअर हा असा सॉफ्टवेअर आहे की CRM सॉफ्टवेअर आयडेंटिफाय करत असतो. काय आयडेंटिफाय करत असतो, तर आपले जे कस्टमर्स आहेत ते आपले कस्टमर्स आपले प्रोडक्ट्स यूज करून, आपला ब्रँड यूज करून, ओके, आपल्या कंपनीचे जे काही टोटल फेमस प्रोडक्ट असतील ते यूज करून, इन शॉर्ट आपले कस्टमर आपले प्रोडक्ट्स यूज करून रियालिटीमध्ये ॲक्च्युअलमध्ये किती ते हॅपी आहेत, म्हणजेच आपले प्रोडक्ट यूज करून ते कस्टमर्स रिअलमध्ये किती प्रमाणात ते फुल्ली सॅटिस्फाईड आहेत हे आयडेंटिफाय करण्याचं काम CRM करत असतं. त्याचबरोबर किती प्रमाणात कस्टमर्स असे आहेत की त्यांना आपल्या प्रोडक्ट्सबद्दल काही क्वेरीज आहेत, आपल्या प्रोडक्ट्सबद्दल प्रॉब्लेम्स आहेत, देन त्या कस्टमर्सचे काही एक्सपेक्टेशन आहेत आपल्या प्रोडक्टकडून. ओके, त्याचबरोबर त्यांना काही सजेशन द्यायचं असेल, सो या कस्टमर्सना काय करत असतं CRM स्ट्रॅटेजी काय करत असते, आयडेंटिफाय करत असते. ओके, देन जर कस्टमर्सचे असणारे प्रॉब्लेम्स, कस्टमर्सच्या असणाऱ्या क्वेरी आपल्या प्रोडक्ट्सबद्दल जर आयडेंटिफाय केल्या जात असतील, त्या फाइंड आउट केल्या जात असतील CRM स्ट्रॅटेजीमध्ये, त्या फाइंड आउट करून त्याच्यावरती बिझनेस ऑर्गनायझेशननी इम्प्रूव्हमेंट करणं, चेंजेस करणं त्या प्रोडक्ट्समध्ये अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून आपले कस्टमर्स हे आपले प्रोडक्ट यूज करून फुल्ली सॅटिस्फाईड होतील. कारण कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे ईच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. कारण ज्या वेळेला तुमचं नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे इन्क्रीज होत असतं त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमचे नंबर्स ऑफ कस्टमर सुद्धा इथं इन्क्रीज होत असतात. आणि ज्या वेळेला तुमचे नंबर्स ऑफ कस्टमर्स
इन्क्रीज होणार आहेत हाय लेवलवरती, त्यावेळेला तुमचा ऑटोमॅटिकली सेल्स हा इन्क्रीज होणार आहे. आणि जर सेल्स हा इन्क्रीज होणार असेल तर ऑटोमॅटिकली बिझनेस ऑर्गनायझेशन कशी प्रॉफिटमध्ये असणार आहे. सो त्यासाठी जे काही प्रोडक्ट्स, जे काही सर्व्हिसेस कस्टमरला डिलिव्हर केल्या जातात, कस्टमरला त्यांचा सप्लाय केला जातो, त्या क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये प्रोडक्ट क्वालिटी इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके, तुम्हाला यामध्ये सांगितलंय काय, सर्व्हिस क्वालिटीमध्ये सर्व्हिस क्वालिटी गॅप रेफर टू द डिफरन्स, सर्व्हिस क्वालिटी गॅप refer to the difference between the expected level of service and the service actually delivered. Okay, काय सांगितलं, सर्व्हिस क्वालिटी गॅप रेफर टू द डिफरन्स बिटवीन द एक्सपेक्टेड लेवल ऑफ सर्व्हिसेस अँड द सर्व्हिस ॲक्च्युअली डिलिव्हर. आता सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे काय, तर कस्टमर्सनी ज्या पद्धतीनं कस्टमर्सचं एक्सपेक्टेशन लेवल काय आहे प्रोडक्टची किंवा सर्व्हिसेसची, आणि ॲक्च्युलीमध्ये कस्टमर्सना कोणतं प्रोडक्ट्स कोणत्या सर्व्हिसेस ह्या डिलिव्हर केल्या जातात, त्यामध्ये जो काही डिफरन्स असेल त्याला आपण सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणू शकतो. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, सो काय सांगितलंय, सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे कस्टमर्सनी जे काही एक्सपेक्ट केलेलं असतं प्रोडक्टकडून सर्व्हिसकडून, म्हणजे ज्या वेळेला कस्टमर्स एखादा प्रोडक्ट हे पे करून पैसे देऊन काय करत असतो, परचेस करत असतो, त्यावेळेला त्या प्रोडक्ट्सकडून काहीतरी कस्टमरनी एक्सपेक्ट केलेलं असतं, काहीतरी अपेक्षा त्या प्रोडक्ट्समध्ये असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण होणं एवढाच त्याचा काय असतो, मेन उद्देश असतो प्रोडक्ट परचेस करण्याचा. ओके, त्यामुळं ज्या काही सर्व्हिसेस क्वालिटीज ह्या कस्टमर्सनी एक्सपेक्ट केल्या, त्यांची एक्सपेक्टेशन लेवल ती जी असेल त्या लेवलवरती खरं उतरणं अतिशय आवश्यक आहे. जे काही कस्टमरनी एक्सपेक्ट केलेलं आहे, जी त्याची एक्सपेक्टेशनची लेवल असेल ती तिथं फुलफिल होणं अतिशय आवश्यक आहे. जर कस्टमरनी जे काही एक्सपेक्ट केलंय आणि ॲक्च्युअलमध्ये जर कस्टमर्सला प्रोडक्ट डिलिव्हर होत असेल आणि ते सॅटिस्फॅक्शन लेवल जर मॅच होत नसेल, तर त्या दोन्हीमधला ॲक्च्युअलीमध्ये एक्सपेक्टेशन काय आणि ॲक्च्युअलीमध्ये डिलिव्हर काय झालंय, आपल्याला ॲक्च्युअलीमध्ये एक्सपेक्ट आपण काय केलं आणि ॲक्च्युअलीमध्ये आपल्याला मिळालंय काय, या दोन्हीमधील जो डिफरन्स असेल या डिफरन्सला आपण सर्व्हिस क्वालिटी गॅप असं म्हणता येतं किंवा असं आपण त्याला तिथं म्हणू. सो लक्षात ठेवा कंपल्सरी की सर्व्हिस क्वालिटी म्हणजे काय आणि सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे काय. सो इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशननी फोकस केला पाहिजे, जे प्रोडक्ट ते ज्या प्रोडक्टचं प्रोडक्शन केलं जातं ते प्रोडक्ट हे क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या ठिकाणी प्रोडक्टची क्वालिटी ही हाय लेवलवरती असेल त्या ठिकाणी कस्टमर्स हे प्राइस जास्तीत जास्त प्राइस पे करण्यासाठी सुद्धा तयार असतात. सो काही कस्टमर्स असे आहेत की क्वालिटीवरती फोकस करतात आणि मेजॉरिटी कस्टमर्स हे सर्व्हिस क्वालिटीवरती फोकस करत असतात. त्यासाठी क्वालिटी जी असेल प्रोडक्टची ती बेटर दॅन बेटर असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो सर्व्हिस असेल क्वालिटी असेल तर इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही सर्व्हिस किंवा प्रोडक्ट जे काही प्रोव्हाइड केलं जाणार आहे त्या दोन्हीची क्वालिटी जी असेल ती क्वालिटी हाय लेवलची असली पाहिजे. ते प्रोडक्ट्स यूज करून कस्टमरची एक्सपेक्टेशन लेवल जी असेल ती फुलफिल होणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला कस्टमरची एक्सपेक्टेशन लेवल ही फुलफिल होईल त्यावेळेला कस्टमर हा ऑटोमॅटिकली फुल्ली सॅटिस्फाईड होणार असतो. आणि जर कस्टमर जर फुल्ली सॅटिस्फाईड झाला तर ऑटोमॅटिकली आपली बिझनेस ऑर्गनायझेशन ही हाय लेवलवरती प्रॉफिट गेन करणार असते, प्रॉफिट अचीव करणार असते. आणि ज्या वेळेला कस्टमरची एक्सपेक्टेशन लेवल ती फुलफिल होत असते त्यावेळेला आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशन जी असेल, इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्याला कस्टमर सॅटिस्फॅक्शन अचीव
करता येतं ऑटोमॅटिकली. ओके, तर त्यासाठी जे काही सर्व्हिसेस, जे काही प्रोडक्ट्स हे प्रोव्हाइड केले जाणार आहेत कस्टमर्सला, ते क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. देन फॉर एक्झाम्पल, कस्टमर मे एक्सपेक्ट टू वेट for 30 minutes to see their doctor. However, they may have to wait for more than 40 minutes. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला अतिशय इझी सांगितलंय की कस्टमरला एक्सपेक्टेड असतं की डॉक्टर हा आपल्याला 30 मिनिटं वाट पाहायला लावेल. ओके, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर कस्टमरला एक्सपेक्टेशन असतं, पेशंटला एक्सपेक्टेड असतं, अपेक्षित असतं की कमीत कमी डॉक्टरने आपल्याला 30 मिनिटं वाट पाहायला लावावी. परंतु जर डॉक्टर आपल्याला 40 मिनिटं वाट पाहायला लावत असेल तर तो एक्सपेक्टेशन आणि ऍक्च्युअली मध्ये जो काही फरक असेल, डिफरन्स असेल, त्याला तुम्ही तिथं सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणू शकता. Then the gap model also known as the 5 gaps model. Okay, जे काही सर्व्हिस क्वालिटी गॅप मॉडेल आहे ते 5 गॅप मॉडेल आहेत. सो ऑफ सर्व्हिस क्वालिटी, पॅरेंट्स अँड इम्पॉर्टन्स, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, फॉर्मवर्क. बघा, आत्ताच तुम्हाला सांगितले की सर्व्हिस क्वालिटी ही कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी किती महत्वाची आहे. जे काही प्रेझेंटचे कस्टमर्स असणार आहेत ते प्रेझेंटचे कस्टमर्स हे कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड होणं किती आवश्यक आहे. ओके, जे काही पास्टचे कस्टमर्स आहेत त्यांचा तर जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शनची संबंध येत नाही. परंतु जे काही बिझनेसमध्ये प्रेझेंटचे कस्टमर्स असणार आहेत ते फुल्ली सॅटिस्फाईड होणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी जे काही प्रोडक्ट्स असेल, सर्व्हिसेस ज्या काही प्रोव्हाइड केल्या जातील त्या क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक इथं आहे. ओके, स्लाइडवरती तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. ओके, सो सर्व्हिस क्वालिटी हे तर समजलं तुम्हाला. Then second is customer loyalty. Customer loyalty. लक्षात घ्या, सर्व्हिस क्वालिटी म्हणजे नक्की काय, कस्टमर लॉयल्टी म्हणजे नक्की काय, आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे नक्की काय. आपण काय म्हणतोय, आपण काय पाहतोय, we are going to study customer relationship management evaluation basic measure. Okay, customer relationship management evaluation basic measure. CRM evaluation बेसिक कशा पद्धतीने मेजर केलं जाऊ शकतं. सो त्यामध्ये तुम्हाला सब पॉइंट दिलेत. सो सर्व्हिस क्वालिटी, कस्टमर लॉयल्टी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो थर्ड and first सर्व्हिस क्वालिटी, कस्टमर लॉयल्टी. ओके, सो लक्षात घ्या, कस्टमर सर्व्हिस क्वालिटी म्हणजे काय, प्रोडक्ट क्वालिटी म्हणजे काय, त्यानंतर सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे काय, कस्टमर लॉयल्टी म्हणजे काय, आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय. टोटली तिन्ही पॉइंट्स जे आहेत ते तिन्ही डिफरंट आहेत. ओके, देन कस्टमर लॉयल्टी. In the customer loyalty is with altering the right customer. Customer loyalty is associated with altering the right customers, convincing them to buy often in larger quantities, as well as adding more people to the firm's customer
बेस. ओके, काय सांगितलंय बघा व्यवस्थित. कस्टमर लॉयल्टी मध्ये तुम्हाला इन द कस्टमर लॉयल्टी. ओके, सो आपण काय पाहतो, सर्विस सॉरी कस्टमर लॉयल्टी. या अगोदर मी तुम्हाला लॉयल कस्टमर बद्दल बऱ्यापैकी एक्सप्लेन केले अगोदरच्या लेक्चर्स मध्ये. तर सो तुम्हाला लॉयल कस्टमर्स हे माहितीच असतील. इन द कस्टमर लॉयल्टी काय सांगितलंय, कस्टमर लॉयल्टी इज असोसिएटेड. कस्टमर लॉयल्टी, वेर इज कस्टमर लॉयल्टी, customer loyalty is associated with altering the right customers. बघा, customer loyalty is associated with altering the right customers, convincing them to buy often and in larger quantities, as well as adding more people to the firm's customer base. Then the following are some of the ways by which customer loyalty can be built. Okay, customer loyalty ही increase होणं, build होणं अतिशय आवश्यक आहे. In the customer loyalty, so there are 4 to 5 points included. So first is keeping in touch with customers using email marketing, sending thank you cards and more. Then second, treating the employee well so that they treat the customer well. Third, tracking measures to show that the firm cares and also remembering customer preference. Fourth, recurring customer for choosing the firm over its competitors. And last, building the firm by truly caring about customer and finding means to make customer happier and delight. काय सांगितलंय नक्की, कस्टमर लॉयल्टी. आता कस्टमर लॉयल्टी एक साईडला ठेवा. लॉयल कस्टमर्स म्हणजे काय, ओके, हे मी तुम्हाला अगोदर सांगितले. लॉयल कस्टमर्स म्हणजे, आय थिंक लॉयल कस्टमर हा पॉईंट सुद्धा आपला आपण अगोदर चेकआउट केलाय. लॉयल कस्टमर्स म्हणजे असे कस्टमर्स बिझनेसचे की लॉयल कस्टमर्स म्हणजे एकनिष्ठ कस्टमर. ओके, लॉयल कस्टमर म्हणजे असे बिझनेसचे कस्टमर की जे कितीही कंपनीनं, त्या कितीही ब्रँडनं प्रोडक्टची प्राइस इन्क्रीज जरी केली तरी ते आपलं प्रोडक्ट सोडून दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे जात नाहीत, आपला ब्रँड सोडून दुसऱ्या ब्रँडकडे जात नाहीत. अशा पद्धतीचे कस्टमर्स म्हणजे लॉयल कस्टमर्स होय. अशा पद्धतीचे कस्टमर्स म्हणजे लॉयल कस्टमर होय. ओके, त्या कस्टमर्सना क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट प्रोव्हाइड करणं अतिशय आवश्यक असतं. ज्या वेळेला आपल्या लॉयल कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस या स्पेशल असतील, प्रोडक्ट जे असतील ते स्पेशल असतील, त्यावेळेला ते कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड असतात आपल्या कंपनीशी. ओके, आणि जे काही लॉयल कस्टमर्स असतात कंपनीचे, ती कंपनी त्या लॉयल कस्टमर्सना ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असते त्या सर्व सर्व्हिसेस त्यांना स्पेशल दिल्या जात असतात. कस्टमरची ऑन डिमांड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कस्टमर्सला कंपनी काय करत असते, स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असते की जेणेकरून आपले लॉयल कस्टमर्स हे कंपनी स्विच करू नये, त्यांनी ब्रँड स्विच करू नये. म्हणजे त्यांनी आपल्या प्रोडक्ट्सवरती एकनिष्ठ राहावं, आपल्या कंपनीशी एकनिष्ठ राहावं. ओके, समजतं तुम्हाला की लॉयल कस्टमर्स म्हणजे काय. ओके, देन आता लॉयल कस्टमर्स ठेवायचे म्हणजे काय करायचं, सो कस्टमर्सच्या टच मध्ये राहणं तर अतिशय आवश्यक आहे. लक्षात घ्या,
कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये CRM सॉफ्टवेअर हा असा वर्क करत असतो की CRM सॉफ्टवेअरचं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे कस्टमर्स अँड बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन करणं. ओके, याच्यासाठी CRM काय करत असतं, मदत करत असतं. लक्षात घ्या, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये CRM हे मदत करत असतं. कशासाठी मदत करत असतं, तर जे काही रिलेशन CRM मध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन आणि कस्टमर यांच्यामध्ये आहे ते रिलेशन हे स्ट्रॉंग मेंटेन झालं पाहिजे, ते रिलेशन हे लॉंग टर्म साठी मेंटेन झालं पाहिजे. यासाठी CRM काय करत असतं, मदत करत असतं. ओके, अँड देन CRM मध्ये in the CRM, customer loyalty, customer satisfaction, qualitative products. So these are most important factors in each and every business organization. ओके, सो काय सांगितलंय, कस्टमर लॉयल्टी मध्ये फर्स्ट ऑफ ऑल की कस्टमर लॉयल कस्टमर्स मीन्स ते कस्टमर्स की जे कितीही कंपनीने प्रोडक्टची प्राइस इन्क्रीज केली तरी ते त्या कंपनीशी एकनिष्ठ राहतात, त्याच कंपनीचे प्रोडक्ट यूज करतात, दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट्स यूज करत नाहीत, दुसऱ्या ब्रँड ते काय करत नाहीत, स्विच करत नाहीत. ओके, सो त्यासाठी कस्टमर लॉयल कस्टमर्स हे ऑटोमॅटिकली इन फ्युचरमध्ये कंपनीला काय करत असतात, प्रॉफिट मिळवून देत असतात. सो लॉयल कस्टमर्स हे असे कस्टमर्स असतात की ते ऑटोमॅटिकली कंपनीला वर्षानुवर्ष इयर टू इयर काय करतात, जास्तीत जास्त प्रॉफिट हा मिळवून देत असतात. त्यामुळं लॉयल कस्टमर्स हे कंपनी कधीही लॉयल कस्टमर्सना डिससॅटिस्फाईड करत नाही. फुल्ली सॅटिस्फाईड लॉयल कस्टमर्स झालं पाहिजे असं फोकस असतो कंपनीचा. ओके, जे काही आपले लॉयल कस्टमर्स आहेत त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्स असतील ते क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. त्यांच्याकडे जास्तीत जास्त फोकस केला जातो. क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करणं, क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, ऑन डिमांड ज्या ठिकाणी कस्टमरची डिमांड असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, या अशा पद्धतीचे स्पेशल डेमो त्यांच्यासाठी देणं, या अशा पद्धतीचे जे काही स्पेशल कामं जे असतील, स्पेशल फंक्शन्स जे असतील ते इन CRM मध्ये लॉयल कस्टमरसाठी यूज केले जात असतात. त्याचबरोबर इन द फॉलोइंग आर सम ऑफ द वेज बाय विच कस्टमर लॉयल्टी कॅन बी बिल्ड. बघा, कस्टमर लॉयल्टी जर बिल्ड करायची असेल तर तुम्हाला काय काय करणं अतिशय आवश्यक आहे. पहिली गोष्ट तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशननी आपले जे कस्टमर्स आहेत त्यांच्या टचमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे. ओके, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशननी आपले जे काही कस्टमर आहेत त्यांच्या टचमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे. की काय सांगितले तुम्हाला, कीपिंग इन अ टच विथ कस्टमर्स यूजिंग ईमेल मार्केटिंग, सेंडिंग and thank you cards and more. काय सांगितलंय, कीपिंग इन टच विथ कस्टमर्स यूजिंग मेल्स मार्केटिंग, सेंडिंग थँक यू कार्ड्स अँड मोर. बघा, काही बिझनेस ऑर्गनायझेशन अशा असतात की त्या कस्टमर्सच्या प्रॉपर टच मध्ये असतात. ओके, कस्टमर्सचा स्टेटस त्या काय करत असतात, सोशल मीडिया थ्रू कस्टमरला टच मध्ये ठेवलं जातं, कस्टमर्सला फॉलो केलं जातं, किंवा कस्टमर्स असतात जे की कंपनीला फॉलो करत असतात, त्या बिझनेसला फॉलो करत असतात. ओके, त्यामुळे काय होतं की टचअप मध्ये जर बिझनेस ऑर्गनायझेशन कस्टमर जर राहत असेल तर दोन्हीचा स्टेटस एकमेकांना समजत असतो. कस्टमरचा स्टेटस कंपनीला समजत असतो, कंपनीचा स्टेटस कस्टमरला समजत असतो. सो बिझनेस ऑर्गनायझेशन आणि कस्टमर्स हे टच मध्ये राहणं अतिशय आवश्यक असतं. ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन आपले नवीन एखादे प्रोडक्ट जर लॉन्च करत असेल, नवीन एखादं प्रोडक्ट जर मार्केटमध्ये घेऊन येत असेल प्रोडक्ट सेलिंगसाठी, तर त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन कस्टमर पर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर वेगवेगळे फंक्शन आपल्याकडे सेलिब्रेट केले जातात. तर वेगवेगळ्या फंक्शनमध्ये प्रोडक्ट्सवरती जर डिस्काउंट असेल, प्रोडक्ट्सवरती जर ऑफर असेल, किंवा 10 ते 15 दिवसाची जर वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवरती डील ठेवलेली असेल, तर या डील असेल, ऑफर्स असतील, डिस्काउंट ऑफर असतील, त्याची इन्फॉर्मेशन ही कस्टमर पर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे.
सो जर नवीन प्रोडक्टची जर डिस्काउंटची इन्फॉर्मेशनच जर कस्टमर पर्यंत पोहोचली जात नसेल तर त्यावेळेला पोहोचली जात नसेल कस्टमर पर्यंत तर त्यावेळेला जे काही कंपनी नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे किंवा मार्केटमध्ये सेलिंगसाठी घेऊन येणार आहे ते प्रोडक्टचा सेल तिथं होणार नाही. कारण नवीन प्रोडक्ट आहे ते जास्तीत जास्त पब्लिक पर्यंत जाणं अतिशय आवश्यक असतं. जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत जाणं ते प्रोडक्ट अतिशय आवश्यक असतं. कारण ज्या वेळेला जास्तीत जास्त कस्टमर्स पर्यंत प्रोडक्टची इन्फॉर्मेशन जाते त्यावेळेला ऑटोमॅटिकली तो प्रोडक्टचा सेल जो असतो तो जास्तीत जास्त होण्याची शक्यता तिथं असते. त्यासाठी कस्टमर्सना टचमध्ये ठेवणं बिझनेस ऑर्गनायझेशननी अतिशय आवश्यक आहे. कारण विदाऊट कस्टमर बिझनेस ऑर्गनायझेशन एकही मुवमेंट करू शकत नाही. ओके, सो काय सांगितलं गेलंय, कीप इन टच विथ कस्टमर्स युझिंग मेल्स, मार्केटिंग, सेंडिंग अँड थँक्यू कार्ड्स अँड मोअर्स. ओके, बघा थँक्यू हा एक शब्द असा असतो कस्टमरला की तो कस्टमर तिथं काय होतो, मोटिवेट होतो, तो हॅपी होतो, सॅटिस्फाईड होतो. ओके, एखाद्या कस्टमर्सने जर आपला एखादा प्रोडक्ट जर परचेस केलं तर त्याच्यासाठी थँक्यू हा एक शब्द असा आहे की त्या थँक्यू एका शब्दामध्ये इतकी पॉवर आहे असं आपण म्हणू की कस्टमर तिथं फुल्ली सॅटिस्फाईड होत असतो. ओके, काय सांगितलंय की वेगवेगळे जे आपल्याकडे फंक्शन सेलिब्रेट केले जातात त्या फंक्शन नुसार जर आपल्या प्रोडक्ट्सवरती डिस्काउंट ऑफर जर आपण लावलेले असतील, आपल्या प्रोडक्ट्सवरती जर डिस्काउंट डील जर असेल, त्याचबरोबर नवीन प्रोडक्टच्या ऑफर जर असतील, काही नवीन ऑफर असतील बाय 2 गेट 1 फ्री या पद्धतीच्या, सो या ऑफर्स ह्या कस्टमर्स पर्यंत जाणं अतिशय आवश्यक आहे जेणेकरून आपले प्रोडक्ट्स हे जास्तीत जास्त प्रमाणात सेल होतील. सो त्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशनने कस्टमरच्या टचमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे. मग टचमध्ये राहणं, मग त्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन काय करते, ज्या आपल्या ऑफर्स असतील, नवीन प्रोडक्ट्स डील असतील, डिस्काउंट ऑफर असतील, त्याची इन्फॉर्मेशन ही कस्टमर्सला पोहोचवली जाते. मग ती कशा थ्रू, मग मेसेजेस थ्रू कस्टमर्सला वेगवेगळ्या फंक्शन सेलिब्रेशनच्या दिवशी त्यांना कस्टमर्सला मेसेजेस करणं, त्यांना ईमेल करणं. काही कंपन्या अशा आहेत की त्या कंटिन्यू, त्यांच्याकडे एक फॉर्म्युला यूज केला जातो की कंटिन्यू इच अँड एव्हरी मंथमध्ये, प्रत्येक मंथमध्ये कस्टमर्सला एक तरी मेल करायचा. ओके, कस्टमर्सला एक तरी मेल एका महिन्यामध्ये केलाच पाहिजे. महिन्यामध्ये मेल हा कस्टमर्सला गेलाच पाहिजे. ओके, असं फॉर्म्युला यूज करणाऱ्या सुद्धा कंपन्या मोस्टली आहेत. मग कस्टमर्सला इन्फॉर्मेशन कशी पोहोचायची, तर कस्टमर्सला SMS करायचे, कस्टमरला मेसेजेस करायचे, त्यांना ईमेल्स करायचे. या थ्रू कस्टमर्सला काय केलं जातं, टचअप मध्ये ठेवलं जातं. ओके, देन कस्टमर्सला वेगवेगळे कार्ड्स प्रोव्हाइड करणं. ओके, कस्टमर्सला आपल्या प्रोडक्टचे वेगवेगळे कार्ड्स प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर ज्या वेळेला कस्टमर्सला रिस्पेक्टली ट्रीट केलं जात असतं, ऑन दॅट टाइम कस्टमर्स हा फुल्ली सॅटिस्फाईड होत असतो. कस्टमर्सला रिस्पेक्टली ट्रीट करणं अतिशय आवश्यक आहे. जर कस्टमर्सला आपण रिस्पेक्ट देत असू तर कस्टमर हा रिटर्न अगेन अँड अगेन येऊन आपले प्रोडक्ट तिथं परचेस करत असतो. कारण तो फुल्ली सॅटिस्फाईड असतो आपल्या ब्रँडशी, आपल्या प्रोडक्टशी. तर कस्टमर रिटर्न येऊन अगेन अँड अगेन प्रोडक्ट आपले परचेस तिथं करणार असतो. सो तिथं तुम्ही कस्टमर रिटेन्शनची स्ट्रॅटेजी बिझनेस ऑर्गनायझेशन हे यूज करू शकतं. काय सांगितलंय, बिझनेस ऑर्गनायझेशन तिथं कस्टमर्स रिटेन्शनची स्ट्रॅटेजी हे यूज करू शकतं. सो जे काही प्रोडक्टचं मार्केटिंग केलं जाणार आहे ते मेसेजेस असतील, त्याचबरोबर सोशल मीडियावरती कस्टमर्सला मेसेज करणं, त्याचबरोबर सोशल मीडियावरती जर कस्टमर आपल्याला फॉलोअप करत असेल तर त्या सोशल मीडिया थ्रू नवीन प्रोडक्टची पब्लिसिटी करणं, नवीन प्रोडक्ट्स ह्याची इन्फॉर्मेशन ही जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत पोहोचवणं. ओके, त्याच्यासाठी जास्तीत जास्त हायली क्वालिटेटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट करणं त्या प्रोडक्टची, हे सर्व मार्केटिंगसाठी अतिशय आवश्यक आहे. आणि जेणेकरून त्यानुसार त्या मार्केटिंग थ्रू कस्टमर्सच्या टचमध्ये राहता येतं.
आता कस्टमर्स काय करतात, बिझनेस ऑर्गनायझेशनला सोशल मीडिया थ्रू फॉलो करत असतात. सोशल मीडिया थ्रू काय करतात, ते फॉलो करतात. आता फॉलो करतात ते सोशल मीडिया थ्रू बिझनेस ऑर्गनायझेशनला कस्टमर्सला जे काही प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील आपल्या प्रोडक्ट्स बद्दल, ओके, आपल्या प्रोडक्ट्स बद्दल म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्ट्स बद्दल जर कस्टमरला क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याचे क्वेश्चन हे कस्टमर काय करतो, विचारू शकतो. त्याचे प्रश्न हे कस्टमर सोशल मीडिया थ्रू बिझनेस ऑर्गनायझेशनला विचारू शकतो, त्यांच्याशी पर्सनली कम्युनिकेट करू शकतो. आता कस्टमर जर पर्सनल कम्युनिकेशन जर करत असेल तर काही कंपन्या अशा आहेत की त्या आपले जेवढे कस्टमर्स आहेत त्यांना पर्सनली काय करतात, कम्युनिकेशन त्यांच्याशी करत असतात. त्यांच्याकडून फाइंड आउट करून घेतात, त्यांच्याकडून आयडेंटिफाय करून घेतात की नक्की तुम्ही आमचं प्रोडक्ट यूज करून हॅपी आहात का, त्याचबरोबर तुम्हाला आपल्या प्रोडक्ट्स बद्दल काही क्वेरी तर नाही ना, आणि जर असेल तर काय क्वेरी आहे, काय प्रॉब्लेम आहे, हे जाणून घेण्याचं काम बऱ्याच ऑर्गनायझेशन करत असतात. कारण की ज्या वेळेला आपल्या प्रोडक्ट्स बद्दल असणारी क्वेरीज, प्रॉब्लेम कस्टमरचे बिझनेस ऑर्गनायझेशनला समजतात, त्यावेळेला त्यानुसार त्या प्रोडक्ट्समध्ये चेंजेस, इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम बिझनेस ऑर्गनायझेशन करत असतं. आणि जर बिझनेस ऑर्गनायझेशनला समजलंच नाही की आपल्या प्रोडक्ट्स कडून कस्टमर्सला काय आणखी एक्सपेक्टेशन आहे किंवा कस्टमर्सचे प्रॉब्लेम्स काय आहेत, जर समजलेच नाही तर त्यावेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन आपल्या प्रोडक्ट्समध्ये चेंजेस करू शकणार नाही, नवीन टेक्नॉलॉजी यूज करू शकणार नाही. सो जुनी टेक्नॉलॉजीज ते यूज करणार आणि प्रोडक्ट्स हे बनवणार, परंतु त्या ठिकाणी काय होऊ शकतं की त्या प्रोडक्टचा सेल हा कमी होऊ शकतो. सेल जर कमी झाला तर नक्कीच ऑटोमॅटिकली प्रॉफिट सुद्धा इथं कमी होणार असतो. ओके, सो त्यासाठी पर्सनली कस्टमरला टच मध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. बिझनेस ऑर्गनायझेशननी त्यांच्याबरोबर टच मध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे. काही नामांकित कंपन्या अशा आहेत की त्या कस्टमर्स बरोबर पर्सनल कम्युनिकेट करतात, ते सोशल मीडिया थ्रू. आता नंबर्स ऑफ कस्टमर्स असल्यामुळे प्रत्येक कस्टमर्सला पर्सनली कम्युनिकेट करणं हे पॉसिबल आहे का, तर नाही. बघा, पर्सनली कम्युनिकेट करणं त्यांना पॉसिबल नाही. मग काय केलं जातं, सोशल मीडिया थ्रू त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं जातं. सोशल मीडिया थ्रू त्यांच्याशी काय केलं जातं, कम्युनिकेशन केलं जातं. म्हणजेच सोशल मीडियावरती कस्टमर्सने जे काही त्याचे प्रॉब्लेम्स, क्वेरी ह्या विचारल्या जातील त्या तिथं इच अँड इंडिव्हिज्युअल कस्टमर्सला मेसेज थ्रू काय केलं जातं, रिप्लाय हा केला जातो, जेणेकरून की आपला कस्टमर्स हा आपल्या सर्व्हिसेसची, आपल्या प्रोडक्ट्सची फुल्ली सॅटिस्फाईड व्हावा. ओके, देन सेकंड इज ट्रीटिंग द एम्प्लॉई वेल सो दॅट दे ट्रीट द कस्टमर वेल. काय सांगितलंय, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की कस्टमर्सला ट्रीट करताना रिस्पेक्टली ट्रीट करणं अतिशय आवश्यक आहे. परंतु कस्टमर्सला ट्रीट करणारे एम्प्लॉई, जर एम्प्लॉईंना जर बिझनेस ऑर्गनायझेशन मधील जी मेन चेअरपर्सन जी लोक असतील, मॅनेजर वगैरे, ती जर एम्प्लॉईंना चांगल्या पद्धतीने ट्रीट करत नसतील, रिस्पेक्टली ट्रीट करत नसतील, तर एम्प्लॉई सुद्धा कस्टमरला रिस्पेक्टली ट्रीट करत नाही. सो खूप जुनं आहे, गिव्ह रिस्पेक्ट अँड सम टेक रिस्पेक्ट. जर आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट दिली तर दुसरा आपल्याला रिस्पेक्ट देत असतो. जर मॅनेजरनी एम्प्लॉईंना जर व्यवस्थित रिस्पेक्टली ट्रीट केलं तर नक्कीच एम्प्लॉई सुद्धा आपल्या कस्टमर्सला रिस्पेक्टली ट्रीट करत असतात. ओके, सो त्यासाठी कस्टमर्सना रिस्पेक्टफुली ट्रीट करणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून कस्टमर्सने रिटर्न येऊन आपले प्रोडक्ट्स परचेस करावेत. ओके, okay, then third point, treating measures to show that the firm
क्युरियस, ऑल्सो रिमेंबरिंग कस्टमर प्रेफरन्स. बघा, ज्या पद्धतीनं एम्प्लॉई किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह असतील ते कस्टमर्सला ट्रीट करतात, त्या पद्धतीनं कस्टमर्स हे त्यांचा परफॉर्मन्स दाखवत असतात. जर एम्प्लॉईनं कस्टमर्सला पॉझिटिव्हली ट्रीट केलं तर नक्कीच कस्टमर हा प्रोडक्टचा फीडबॅक जो असणार आहे तो पॉझिटिव्ह देणार आहे. ओके, काही वेळेला जर कस्टमर्सला प्रोडक्ट हे आवडलं नाही तरी सुद्धा काही ठिकाणी कस्टमर हे पॉझिटिव्ह फीडबॅक देत असतात. सो लक्षात घ्या, जर रिस्पेक्ट दिली तर रिस्पेक्ट मिळत असते. सो त्यासाठी कस्टमरला जर पॉझिटिव्हली ट्रीट केलं, त्याला रिस्पेक्टफुली जर ट्रीट केलं तर कस्टमर प्रेफरन्स जो देणार आहे तो नक्कीच तिथं कसा देणार आहे, तो नक्कीच तिथं प्रेफरन्स देणार आहे, तो त्याचा पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजेच जे काही कस्टमर्स आपले प्रोडक्ट यूज करत असतात त्यांच्याकडून एम्प्लॉईंना काय केलं जात असतं, एम्प्लॉईंना काय करावं लागत असतं, तर त्यांच्याकडून त्यांचा फीडबॅक हा कलेक्ट करावा लागत असतो. ज्या वेळेला कस्टमर्स कडून फीडबॅक हा कलेक्ट करायचा असतो, तर फीडबॅक कलेक्ट करायचा आहे तो कशाचा असणार आहे, नक्कीच डेफिनेटली तो फीडबॅक जो असणार आहे तो आपल्या प्रोडक्ट्स आणि कंपनीचा असणार आहे. ओके, आपले प्रोडक्ट्स आणि आपल्या कंपनीचा फीडबॅक तो असणार आहे. सो त्यासाठी कस्टमर्स कडून जो काही फीडबॅक आपल्याला येणार आहे तो फीडबॅक पॉझिटिव्ह येणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी कस्टमर्सला रिस्पेक्टली ट्रीट करणं तिथं तेवढंच अतिशय आवश्यक आहे. देन तुम्हाला सांगितलंय नंबर 4 पॉइंट इज recording customer for choosing the firms over its competitors. बघा काय सांगितलंय, जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचे कॉम्पिटिटर्स असतील त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते कशा पद्धतीनं प्रोडक्ट हे चूज करतात हे रेकॉर्ड आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत आणि त्यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांना कशा पद्धतीचे प्रोडक्ट्स ते लाईक करतात, परचेस करणं त्यांना आवडेल. सो या सर्वाचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते CRM मध्ये ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंटमध्ये ते सगळे रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम हे केलं जातं. सो ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट हा आपण प्रिव्हियस लेक्चरला पॉइंट बघितलाय, तो तुम्ही तिथं चेकआउट करा. ओके, then last point is building the firm by truly caring about customers and finding means to make customer happy and delightful. ओके, काय सांगितलंय, ज्या वेळेला कस्टमर्स ट्रूली हॅपी असणार आहे त्यावेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन नक्की प्रॉफिटमध्ये असणार आहे. आणि ज्या वेळेला ट्रूली केअरिंग कस्टमर बरोबर ट्रूली केअरिंग हे बिल्ड होत असेल बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्यावेळेला नक्कीच मेक शुअर कस्टमर हा फुल्ली हॅपी तिथं असणार आहे. ओके, काय सांगितले त्यानंतर तुम्हाला, the sum of firm must build customer loyalty by treating people in the manner in which they want to be treated. Okay, लक्षात घ्या कस्टमर लॉयल्टी किती महत्वाची आहे. कस्टमर बिहेवियर मध्ये सुद्धा आपण कस्टमर लॉयल्टी हा पॉइंट चेकआउट केलाय. ओके, सो समजलं तुम्हाला कस्टमर लॉयल्टी म्हणजे काय आणि काय बघितलं आपण, सर्व्हिस क्वालिटी म्हणजे काय और सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे काय. CRM इव्हॅल्युएशन बेसिक मेजर्स मध्ये आपण 2 पॉइंट चेकआउट केले, सर्व्हिस क्वालिटी गॅप अँड कस्टमर
loyalty. So in the service quality gap refer to the differences between the expected level of services and the सर्व्हिस ऍक्च्युअली डिलिव्हर्ड. काय सांगितलंय सर्व्हिस क्वालिटी गॅप मध्ये फर्स्ट लक्षात घ्या की सर्व्हिस क्वालिटी म्हणजे काय आणि सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे काय. सर्व्हिस क्वालिटी किंवा प्रोडक्ट क्वालिटी म्हणजेच जे काही क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट असेल सर्व्हिसेस असेल म्हणजे जे काही एक्सपेक्टेशन लेवल असेल कस्टमरची ती एक्सपेक्टेशन लेवल फुलफिल करण्यासाठी जे काही प्रोडक्ट और सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड केली जाते त्याला क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट और सर्व्हिसेस असं इथं म्हणलं जाते. आता बघा सर्व्हिस क्वालिटी और प्रोडक्ट क्वालिटी गॅप म्हणजे काय कस्टमर सॅटिस्फॅक्शन जी लेवल जी असेल कस्टमरची सॅटिस्फॅक्शनची लेवल असेल त्याचबरोबर कस्टमरची एक्सपेक्टेशनची जी लेवल असेल ती ज्या वेळेला इथं फुलफिल होत नाही म्हणजेच कस्टमरची सॅटिस्फॅक्शन लेवल आणि ऍक्च्युअली मध्ये जे कस्टमरला प्रोडक्ट हे डिलिव्हर केलं जातं त्या दोन्ही मधील जो डिफरन्स असेल त्या डिफरन्सला तिथं आपण सर्व्हिस क्वालिटी गॅप असं म्हणू शकतो. ओके काय सांगितलं तुम्हाला सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे काय आणि सर्व्हिस क्वालिटी सॉरी म्हणजे काय. सर्व्हिस क्वालिटी म्हणजे कस्टमर एक्सपेक्टेशनची जी लेवल असते ती लेवल फुलफिल करण्यासाठी आणि फुलफिल करणारं जे काही सर्व्हिस और प्रोडक्ट कस्टमरला प्रोव्हाइड केलं जातं जे काही कस्टमरला सर्व्हिस और प्रोडक्ट ते प्रोव्हाइड केलं जातं त्याला सर्व्हिस क्वालिटी किंवा प्रोडक्ट क्वालिटी म्हणता येईल. आणि सर्व्हिस क्वालिटी गॅप और प्रोडक्ट क्वालिटी गॅप म्हणजे काय तर सर्व्हिस क्वालिटी गॅप रेफर टू द डिफरन्स बिटवीन द एक्सपेक्टेड लेवल ऑफ सर्व्हिस द सर्व्हिस ऍक्च्युअली डिलिव्हर्ड. काय सांगितलंय सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे जी काही कस्टमरची एक्सपेक्टेशन लेवल असेल ओके ते एक्सपेक्टेशन लेवल प्रोडक्ट एक्सपेक्टेशन लेवल अँड ऍक्च्युअली मध्ये सर्व्हिस कोणत्या पद्धतीची ऍक्च्युअली मध्ये जे पद्धतीचं प्रोडक्ट त्याला डिलिव्हर होतं या दोन्ही मधील डिफरन्स म्हणजे सर्व्हिस क्वालिटी गॅप होय. ओके सो तुम्हाला समजलंय आज आपण लेक्चर मध्ये काय काय पाहिलं. आपण कस्टमर इव्हॅल्युएशन बेसिक मेजर्स हा पॉइंट स्टार्ट केला. यामध्ये आपण सर्व्हिस क्वालिटी अँड कस्टमर लॉयल्टी यामध्ये आपण सर्व्हिस क्वालिटी अँड कस्टमर लॉयल्टी हे दोन पॉइंट चेकआउट केले. आपण सर्व्हिस क्वालिटी म्हणजे काय सर्व्हिस क्वालिटी गॅप म्हणजे काय देन कस्टमर लॉयल्टी म्हणजे काय कस्टमर लॉयल्टी मध्ये कोणते कोणते पॉइंट इन्क्लूड होतात कस्टमर लॉयल्टी हे जपून ठेवण्यासाठी काय काय करणं अतिशय आवश्यक आहे. ओके हे पॉइंट आपण आज चेकआउट केलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामधीलच नेक्स्ट पॉइंट एखादा अभ्यास करूयात एखाद्या पॉइंटचा स्टडी तिथं करूयात. ओके कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना तुम्ही तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये काय करत जावा नाव हे मेन्शन करत जावा फुल नेम मेन्शन करत जावा. ओके सो PDF तुम्हाला सेंड केली जाईल. थँक्यू.